नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बुक व्हॅल्यू आणि तिचं फंडामेंटल ॲनालिसिसमधील महत्त्व समजून घेणार आहोत. यामधून तुम्हाला कळेल की कंपनीची इंट्रिन्सिक व्हॅल्यू कशी मोजायला पाहिजे आणि शेअर खरेदी करताना हा डेटा कसा आपल्याला उपयोगी ठरू शकतो. सर्वप्रथम बुक व्हॅल्यू म्हणजे काय? बुक व्हॅल्यू म्हणजे कंपनीची मालमत्ता, त्यातून लायबिलिटीज वजा केल्यानंतर उरलेली संपत्ती. ही व्हॅल्यू कंपनीच्या बॅलन्स शीटवरून काढता येते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जर कंपनी सर्व लायबिलिटीज चुकत्या करून बंद झाली तर उरलेली जी संपत्ती आहे ती बुक व्हॅल्यू म्हणून ओळखली जाते. बुक व्हॅल्यूचा एक साधा फॉर्म्युला आहे, तो म्हणजे काय तर टोटल ॲसेटमधून टोटल लायबिलिटीज वजा केल्या तर आपल्याला बुक व्हॅल्यू मिळते. उदाहरणार्थ आपण बघूयात की जर एक कंपनी आहे त्याच्यामध्ये ॲसेट्स म्हणजे मालमत्तेची किंमत 100 कोटी रुपये आहे आणि तिच्यावर 40 कोटींचं कर्ज आहे म्हणजे लायबिलिटीज आहेत, तर त्या कंपनीची बुक व्हॅल्यू असेल 60 कोटी रुपये. यानंतर आपण बुक व्हॅल्यूचं महत्त्व काय आहे ते बघूयात. फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये बुक व्हॅल्यू खूप महत्त्वाची भूमिका निभावते, कारण की ती कंपनीची ॲक्च्युअल फायनान्शियल कंडिशन दाखवत असते. बऱ्याच वेळा शेअर्सची मार्केट प्राईस आणि कंपनीची इंट्रिन्सिक व्हॅल्यू यामध्ये फरक असतो, जो आपल्याला बुक व्हॅल्यूमुळे समजू शकतो. जर कंपनीची मार्केट प्राईस म्हणजे आता सध्या तो शेअर ज्या किमतीला ट्रेड करतोय ती प्राईस बुक व्हॅल्यूपेक्षा कमी असेल, मार्केट प्राईस बुक व्हॅल्यूपेक्षा कमी असेल, तर तो शेअर अंडर व्हॅल्यूड समजला जातो. अशा शेअर्समधील गुंतवणूक तुमच्यासाठी फायद्याचीच ठरू शकते, कारण बाजारामध्ये त्या स्टॉकची किंमत कमी असते. उदाहरणाने समजूयात आपण. समजा एका कंपनीचा बुक व्हॅल्यू प्रति शेअर 100 रुपये आहे, पण त्याचा शेअर बाजारामध्ये 80 रुपयाला विकला जातोय तो शेअर, म्हणजेच हा स्टॉक जो आहे तो अंडर व्हॅल्यूड आहे. बुक व्हॅल्यूपेक्षा मार्केट व्हॅल्यू त्याची कमी, म्हणून तो अंडर व्हॅल्यूड आहे. आणि ओव्हर व्हॅल्यूड स्टॉकमध्ये काय असतं, जर शेअरची मार्केट प्राईस बुक व्हॅल्यूपेक्षा जास्त असेल तर ती कंपनी ओव्हर व्हॅल्यूड समजली जाते. म्हणजे जर समजा बुक व्हॅल्यू 100 आहे आणि जर शेअरची आज मार्केटमध्ये व्हॅल्यू 150 आहे, तर तो ओव्हर व्हॅल्यूड आहे ती कंपनीचा स्टॉक, असं आपण समजू शकतो. बुक व्हॅल्यूची आपल्याला 3 प्रकारे व्याख्या केली जाऊ शकते. तर पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे अकाउंटिंग बुक व्हॅल्यू, त्याच्यानंतर दुसरा प्रकार जो आहे तो पर शेअर बुक व्हॅल्यू आणि तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे टँजिबल बुक व्हॅल्यू. तर आपण पहिला प्रकार जो आहे अकाउंटिंग बुक व्हॅल्यू तो बघूयात. अकाउंटिंग बुक व्हॅल्यू म्हणजे काय तर कंपनीच्या बॅलन्स शीटवर दर्शवलेली संपत्ती. कंपनीच्या एकूण मालमत्तेतून म्हणजे ॲसेटमधून कंपनीचे एकूण कर्ज वगळून मिळालेली जी व्हॅल्यू आहे ती म्हणजे अकाउंटिंग बुक व्हॅल्यू, म्हणजे जी आपण आधी बघितली ती. जर कंपनीकडे 100 कोटींची मालमत्ता आहे आणि 40 कोटींचं कर्ज असेल, तर तिची अकाउंटिंग बुक व्हॅल्यू जी ती 60 कोटींची असेल. हे आपण मागे बघितलं उदाहरण, ते अकाउंटिंग बुक व्हॅल्यू. दुसरा बुक व्हॅल्यूचा प्रकार काय तर पर शेअर बुक व्हॅल्यू, म्हणजे बुक व्हॅल्यू पर शेअर असे पण म्हटलं जातं तिला. म्हणजेच कंपनीच्या एकूण संपत्तीला कंपनीचे एकूण शेअर्सने भागलं की एका शेअरची बुक व्हॅल्यू आपल्याला काढता येते. हे आपण फॉर्म्युल्याच्या सहाय्याने काढू शकतो. बुक व्हॅल्यू जी आहे पर शेअर बुक व्हॅल्यू म्हणजे काय तर टोटल ॲसेट वजा टोटल लायबिलिटीज म्हणजे ही बुक व्हॅल्यू. अकाउंटिंग बुक व्हॅल्यू त्याला डिवाइड बाय आपण जर टोटल नंबर ऑफ आउटस्टँडिंग शेअर्स जर कधी केलं तर आपल्याला बुक व्हॅल्यू पर शेअर मिळते. म्हणजे उदाहरणार्थ जर कंपनीची बुक व्हॅल्यू 60 कोटी असेल आणि एकूण शेअर्स 10 लाख असतील, तर प्रति शेअर बुक व्हॅल्यू जी ती 600 रुपये असेल. आणि तिसरा जो प्रकार आहे बुक व्हॅल्यूचा तो म्हणजे टँजिबल बुक व्हॅल्यू. आता टँजिबल बुक व्हॅल्यू म्हणजे काय, कंपनी संपत्तीमध्ये फक्त टँजिबल ॲसेट्स जसे की जमीन, इमारती, मशिनरी धरून काढलेली जी व्हॅल्यू असते, त्यामध्ये इनटँजिबल ॲसेट जसे की ब्रँड व्हॅल्यू, कंपनीचं गुडविल यांचा समावेश नसतो. त्यामुळे कंपनीकडे जर कधी एकूण 100 कोटींची मालमत्ता आहे, परंतु यामध्ये 20 कोटींची ब्रँड व्हॅल्यू आणि इतर इनटँजिबल ॲसेट आहे, तर तिची टँजिबल बुक व्हॅल्यू जी ती 80 कोटी असेल. आता या बुक व्हॅल्यूचा वापर आपण कसा करायला पाहिजे इन्व्हेस्टिंग करत असताना ते बघूयात आपण. बुक व्हॅल्यूचा योग्य वापर करून तुम्ही स्टॉक्समध्ये इंटेलिजंट इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेऊ शकता. याच्यामध्ये प्राईस टू बुक रेशो हे बघणं आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. हा एक महत्त्वाचा इंडिकेटर आहे जो स्टॉकच्या करंट मार्केट प्राईस आणि बुक व्हॅल्यूची तुलना करतो. पी-बी रेशोचा फॉर्म्युला काय आहे तर मार्केट प्राईस पर शेअर भागिले बुक व्हॅल्यू पर शेअर, म्हणजे हे जर कधी आपण केलं तर आपल्याला पी-बी रेशो मिळतो. साधारणतः 1 पेक्षा कमी पी-बी रेशो असलेला स्टॉक जो आहे तो अंडर व्हॅल्यूड समजला जातो, म्हणजेच बाजारात त्याची किंमत कमी आहे. आणि पी-बी रेशो जर कधी जास्त असेल तर तो स्टॉक ओव्हर व्हॅल्यूड समजला जातो, 1 पेक्षा जास्त असेल तर. उदाहरणार्थ आपण परत एकदा बघूयात की पी-बी रेशो जर कधी 0.8 असेल तर तो स्टॉक अंडर व्हॅल्यूड आहे, म्हणजे 1 पेक्षा कमी आहे. आणि जर पी-बी रेशो 1.5 असेल तर तो ओव्हर व्हॅल्यूड आहे, म्हणजे 1 पेक्षा जास्त आहे. आता सर्व पी-बी रेशो जे आहेत एकसारखे नसतात. तुम्हाला हा पी-बी रेशो सेक्टरनुसार सुद्धा बघावा लागतो.
कारण काही सेक्टर्समध्ये जास्त पी-बी रेशो जे आहे ते सामान्य असतो, जसे की टेक्नॉलॉजी कंपनीजच्या सेक्टरमध्ये. म्हणूनच केवळ पी-बी रेशोवर अवलंबून राहण्याऐवजी इतर मॅट्रिक्स जसे की अर्निंग झालं, ग्रोथ पोटेन्शियल झालं, प्रॉफिट झालं, हे देखील आपण बघायला पाहिजे. आता यापुढे आपण एखाद्या स्टॉकची बुक व्हॅल्यू हाय असण्याची कारणं काय-काय आहेत ते बघूयात. जर कंपनीकडे सर्वात पहिलं कारण जे आहे ते म्हणजे हाय टँजिबल ॲसेट्स. म्हणजे जर कंपनीकडे मोठ्या प्रमाणामध्ये टँजिबल ॲसेट म्हणजे जसे की जमीन, इमारती, मशिनरी इत्यादी असतील, तर तिची बुक व्हॅल्यू जी ती जास्त असेल. उदाहरणार्थ टाटा स्टील किंवा रिलायन्स सारख्या मोठ्या कंपन्या ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये फिजिकल ॲसेट्स आहेत, जागा भरपूर आहेत, त्यांची बुक व्हॅल्यू पर शेअर जी ती खूप जास्त असू शकते. दुसरं जे आहे ते लो लायबिलिटीज म्हणजे ज्यांच्यावर कमी कर्ज आहे, कर्ज कमी असेल तर बुक व्हॅल्यू जास्त येते आणि त्याला जर कधी शेअर होल्डर्सनी डिवाइड केलं तर बुक व्हॅल्यू जी ती जास्त येऊ शकते. जर कंपनीच्या लायबिलिटीज कर्ज किंवा देणी कमी असतील तर त्यांची बुक व्हॅल्यू जास्त असते, कारण बुक व्हॅल्यू ही कंपनीच्या मालमत्तेतून लायबिलिटीज वजा करून मिळणारी किंमत असते. त्यामुळे कमी कर्ज असणाऱ्या कंपन्यांची बुक व्हॅल्यू पर शेअर जास्त असण्याची शक्यता असते. रिटेन अर्निंग्स म्हणजे पुन्हा गुंतवलेला नफा. कंपनी जर तिचा नफा डिव्हिडंड स्वरूपात शेअरधारकांना देत नसेल आणि तो पुन्हा व्यवसायामध्ये गुंतवत असेल म्हणजे रिटेन अर्निंग्स म्हणतात त्याला, तर त्या कंपनीची बुक व्हॅल्यू हळूहळू वाढते. ज्या कंपन्या जास्त रिटेन अर्निंग करतात त्यांची बुक व्हॅल्यू पर शेअर जी ती अधिक असते, म्हणजे त्यांची मालमत्ता वाढते, त्याच्यामुळे बुक व्हॅल्यू सुद्धा वाढते. कॅपिटल इंटेन्सिव्ह बिझनेसेस म्हणजे ज्या कंपन्या कॅपिटल इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीजमध्ये कार्यरत असतात, म्हणजे जसे की मॅन्युफॅक्चरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर, त्यांची बुक व्हॅल्यू पर शेअर जास्त असते. याचे कारण म्हणजे त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये ॲसेट असतात, गुंतवणूक करावी लागते त्यांना त्याच्यामध्ये, त्यामुळे त्यांची बुक व्हॅल्यू जी ती जास्त असते. कॉन्स्टंट प्रॉफिटेबिलिटी सातत्याने नफा कमावणाऱ्या कंपन्यांची बुक व्हॅल्यू वाढत राहते. ज्या कंपन्या सस्टेनेबल आणि कन्सिस्टंट प्रॉफिटेबिलिटी मेंटेन करतात त्या त्यांच्या ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट्समुळे जास्त बुक व्हॅल्यू पर शेअर दाखवतात. ॲसेट ॲप्रिशिएशन म्हणजे मालमत्तेची किंमत वाढणे. कंपनीच्या मालमत्तेची किंमत वाढल्यास म्हणजे जमीन, इमारत यांच्यासारख्या ॲसेटची किंमत वाढली तर कंपनीची बुक व्हॅल्यू देखील वाढते आणि हे ॲसेट ॲप्रिशिएशन कंपनीच्या बुक व्हॅल्यू पर शेअर वाढण्याचं एक मुख्य कारण असू शकतं. शेअर बायबॅक शेअर परत खरेदी करणं कंपनीद्वारे. जर कंपनीने तिचे काही शेअर्स परत खरेदी केले, शेअर बायबॅक केलं, तर त्याचा परिणाम म्हणजे टोटल आउटस्टँडिंग शेअर्सची संख्या कमी होते आणि त्यामुळे प्रति शेअरची बुक व्हॅल्यू पर शेअर वाढते. हे सर्व घटक एकत्रितपणे कंपनीच्या बुक व्हॅल्यू पर शेअर वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात. यानंतर एखाद्या कंपनीची बुक व्हॅल्यू पर शेअर जी आहे ती लो असण्यामागची काय प्रमुख कारणं आहेत ती आपण बघूयात. सर्वात पहिलं महत्त्वाचं कारण जे आहे ते म्हणजे हाय लायबिलिटीज जास्त कर्ज असणे. जर कंपनीकडे मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज असेल तर बुक व्हॅल्यू कमी होईल, कारण की बुक व्हॅल्यू ही एकूण ॲसेटमधून लायबिलिटीज वजा करून मिळवली जाते. त्यामुळे जास्त कर्ज असणाऱ्या कंपन्यांची बुक व्हॅल्यू पर शेअरसुद्धा कमी असते. इंटँजिबल ॲसेट्सवर जास्त अवलंबित्व. ज्या कंपन्यांकडे जास्त इंटँजिबल ॲसेट्स आहेत म्हणजे जसं की ब्रँड व्हॅल्यू, कंपनीचं गुडविल, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज असतात, तर त्यांची बुक व्हॅल्यू कमी असू शकते, कारण की बुक व्हॅल्यू फक्त टँजिबल ॲसेटवर आधारित असते आणि इंटँजिबल ॲसेटची किंमत बुक व्हॅल्यूमध्ये समाविष्ट केली जात नाही. IT आणि सर्व्हिस क्षेत्रातील कंपन्यांचा बुक व्हॅल्यू पर शेअर कमी असू शकतो. त्यामुळे कन्सिस्टंट लॉसेस सातत्याने तोटा होणे व्यवसायामध्ये. जर कंपनीने सातत्याने तोटा केला असेल तर तिची ॲक्युम्युलेटेड लॉसेस बुक व्हॅल्यू कमी करतात. कंपनीचे प्रॉफिट्स कमी असतील किंवा ती नेहमी लॉसमध्ये असेल तर तिची बुक व्हॅल्यूसुद्धा कमी होते. डिव्हिडंड पेआउट्स अधिक डिव्हिडंड देणं. जर कंपनीने जास्त प्रमाणामध्ये डिव्हिडंड दिले तर रिटेन अर्निंग कमी होतात, त्यामुळे कंपनीची बुक व्हॅल्यू वाढत नाही किंवा कमी होते. काही कंपन्या जास्त डिव्हिडंड देतात आणि रिटेन अर्निंग कमी असल्यामुळे बुक व्हॅल्यू पर शेअर कमी होऊन जाते त्यांची. शेअर डायल्युशन शेअरचे संख्या वाढवणे. जर कंपनीने नवीन शेअर्स जारी केले म्हणजे शेअर डायल्युशन केलं तर बुक व्हॅल्यू पर शेअर कमी होते, कारण की एकूण शेअर वाढल्यामुळे बुक व्हॅल्यू प्रत्येक शेअरवर कमी वाटली जाते, त्यामुळे सुद्धा बुक व्हॅल्यू कमी असू शकते. डेप्रिसिएशन ऑफ ॲसेट्स मालमत्तेची किंमत घसरणे. जर कंपनीच्या ॲसेटची किंमत कमी झाली, उदाहरणार्थ मशीन जुनी झाली, मालमत्तेची डेप्रिशिएशन आलं, तर कंपनीची बुक व्हॅल्यूसुद्धा कमी होईल. यामुळे बुक व्हॅल्यू पर शेअर देखील कमी होते. लो टँजिबल ॲसेट्स म्हणजे टँजिबल ॲसेट्स कमी असणे. काही कंपन्या ज्या मुख्यतः सर्व्हिसवर अवलंबून असतात किंवा ज्यांच्याकडे फिजिकल ॲसेट्स कमी असतात त्यांची बुक व्हॅल्यू जी ती कमी असू शकते, कारण बुक व्हॅल्यू मुख्यतः टँजिबल ॲसेट्सवर आधारित असते, म्हणजे जमीन वगैरे या गोष्टींवर अवलंबून असते. परंतु सर्व्हिस सेक्टरमध्ये जे ते जमिनीची किंवा यांची गरज पडेलच असं नसतं, त्यामुळे कमी होऊ शकते. आणि जर कंपनीकडे अशा ॲसेट कमी असतील तर तिची बुक व्हॅल्यू पर शेअर कमी होऊ शकते. हे सगळे घटक मिळून कंपनीची बुक व्हॅल्यू पर शेअर जे आहे ते लो असण्याला कारणीभूत ठरू शकतात. बुक व्हॅल्यू बघून ट्रेडिंग करण्याच्या काही मर्यादा आहेत त्या आपण बघूयात. बुक व्हॅल्यू काही वेळा अपूर्ण माहिती देऊ शकते. नुसतं बुक व्हॅल्यूज बघितलं तर आपल्याला त्यामुळे अपूर्ण माहिती मिळू शकते, कारण की ती फक्त फिजिकल ॲसेट्स आणि लायबिलिटीजवर आधारित असते. म्हणजे अनेक कंपन्यांची त्याच्यामध्ये ब्रँड व्हॅल्यू, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज आणि कस्टमर लॉयल्टी यासारख्या ज्या इंटँजिबल ॲसेट्स असतात त्या बुक व्हॅल्यूमध्ये समाविष्ट होत नाही.
त्यामुळे काही मोठ्या कंपन्यांचे ॲक्च्युअल मार्केट प्राईस जी आहे ती बुक व्हॅल्यूपेक्षा खूप जास्त असू शकते, कारण त्यांच्या इनटँजिबल ॲसेटची किंमत खूप जास्त असते. उदाहरणार्थ टेक्नॉलॉजी कंपन्या जसे की TCS, इन्फोसिस यांच्या बाजारातल्या किमती ज्या आहेत, यांच्या मार्केट प्राईस ज्या आहेत त्या त्यांची ब्रँड व्हॅल्यू आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीजमुळे जास्त असतात. तर मित्रांनो, बुक व्हॅल्यू हा फंडामेंटलमध्ये खूप महत्त्वाचा घटक आहे, पण त्याचा वापर करताना इतर फॅक्टर्स जसे की फ्युचर ग्रोथ, इंडस्ट्री ट्रेंड्स आणि कंपनीच्या लीडरशिपला देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे पण महत्त्वाचं असतं. आशा आहे की तुम्हाला हा कन्सेप्ट जो आहे, बुक व्हॅल्यूचा कन्सेप्ट चांगला समजला असेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत. शिकत रहा मायबोली मराठीतून शेअर मार्केट मराठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.